Hello students, welcome here to Penda Education Science and Mathematics Tutorials. या व्हिडिओमध्ये आपण शिकतो आहे फोर्थ लेसन फायनान्शियल प्लॅनिंग त्यातला प्रॅक्टिस सेट 4.2. यापूर्वीचं जे सिलेबस आहे म्हणजे 4.1 एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 4.1 आणि GST बद्दलची जी बेसिक माहिती आहे त्यासाठीचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमचं बेसिक सगळं क्लिअर होईल, 4.1 पण क्लिअर होईल. आणि आता सुरू करूया आपण प्रॅक्टिस सेट 4.2. ओके, सुरू करूया आपण प्रॅक्टिस सेट 4.2. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाइम ऑफ परचेस. परचेसच्या वेळेवरती 1,05,000 GST पे केला अँड कलेक्टेड GST ऑफ ₹1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग 1st ऑफ द जुलै 2017 to 31st July 2017. फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोअर. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे मी तुम्हाला पुढे दाखवलेला आहे, करून दाखवते आहे हा प्रॉब्लेम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला परत लिहायचं कसं हे सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे तीनही प्रॉब्लेम्स नक्कीच पक्के होतील. ठीक आहे, चला तर मग पुढे कसा सॉल्व्ह करायचा ते बघूया. चला तर मग प्रॉब्लेमला सुरुवात करूया. चेतना स्टोअर पे टोटल GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे चेतना स्टोअरनी काही सामान खरेदी केलं आणि ते सामान खरेदी करत असताना 1,05,000 इतका त्यांनी GST पे केला. ओके, मग सोल्युशन लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल? पहिल्यांदा GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस. GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस या टाईपचा जो टॅक्स असतो की जो ऑलरेडी पे केलेला आहे, सामान खरेदी करत असताना जो टॅक्स पे करत असतात त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो. सो GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस मीन्स इनपुट टॅक्स. इट इज इक्वल टू ₹1,05,000. समजलं? जो टॅक्स वस्तू परचेस करताना आपण समोरच्याला देतो त्या टॅक्सला इनपुट टॅक्स म्हणतात. अँड कलेक्टेड GST ऑफ ₹1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल. मग ते जे त्यांनी सामान खरेदी केलं होतं ना ते विकलं. मग ते विकल्यानंतर त्यांना जो पैसा आला त्यामध्ये किती GST मिळाला? त्यांना 1,22,500 हा त्यांनी GST कलेक्ट केला. म्हणून GST कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल याला म्हणतात आउटपुट टॅक्स. ओके, इनपुट टॅक्स म्हणजे काय? GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस इट इज कॉल्ड एज इनपुट टॅक्स आणि GST कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल इट इज कॉल्ड एज आउटपुट टॅक्स. इट इज इक्वल टू ₹1,00,000. किती मिळालं त्यांना? 1,22,500. ओके, मग आता हा इनपुट टॅक्स आहे की नाही, हा ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. मग तो त्यांनी दिलेला असल्यामुळे त्यांना त्याचं क्रेडिट मिळतं. क्रेडिट मिळतं म्हणजे काय? तर त्यांच्या टॅक्स मधून तेवढे पैसे मायनस होतात. देअरफॉर इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स ITC. इट इज इक्वल टू ₹1,00,000,500. मग काढायचं काय? GST पेएबल बाय चेतना स्टोअर्स. देअरफॉर GST पेएबल बाय चेतना स्टोअर इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स म्हणजे त्यांनी कलेक्ट केलेला टॅक्स. त्यांनी जेवढा टॅक्स कलेक्ट केला त्यातून त्यांनी ऑलरेडी जो भरलेला होता तो तेवढा मायनस होऊन उरलेला टॅक्स त्यांना गव्हर्नमेंटकडे भरावा लागेल. सो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. तुम्ही सांगा मग हे किती होतील? किती करायचे? आउटपुट टॅक्स किती लिहू मी? किती दिलेला आहे इथे? आउटपुट टॅक्स इज 1,22,500 आणि ITC किती आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 1,00,000,500. याचं सबट्रॅक्शन करा. हे 1,00,000 पण सबट्रॅक्ट होतील, 500 पण जातील. सो रिमेनिंग अमाउंट राहील ₹22,000. Therefore answer
GST payable by Chetna Store, GST payable by Chetna Store is equal to ₹22,000. ठीक आहे, व्यवस्थित समजलंय तुम्हाला? मग फक्त एकदा मला सांगा की इनपुट टॅक्स म्हणजे काय आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय. आठवून पहा, आठवतं का? ओके, इनपुट टॅक्स म्हणजे टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ परचेस इज कॉल्ड इनपुट टॅक्स आणि टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल इट इज कॉल्ड एज आउटपुट टॅक्स. तर बघा, या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम लिहून काढायचा आहे. कसा लिहायचा आहे हे सगळं मी तुम्हाला इथे स्लाइडवरती दाखवलेलंच आहे. ओके, तर स्लाइडला पॉज कराल आणि नीट बघून घ्या कसं लिहायचं ते. ठीक आहे, पुढे जाऊया. सेकंड प्रॉब्लेम आहे, नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ द फर्म रजिस्टर अंडर GST. She has paid GST of ₹12,500 on purchase and collected ₹14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed and what is the amount of GST to be payable? पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला म्हणजे यापूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त GST कॅल्क्युलेट करायचा होता. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ITC सुद्धा काढायचं आहे. तर ते कशा पद्धतीने काढायचं हे आपण आता बघूया. आता बघूया आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे, नजमा इज प्रोप्रायटर ऑफ फर्म रजिस्टर अंडर GST. GSTच्या अंडरमध्ये नजमानी एक फर्म रजिस्टर केलेली आहे. शी हॅड पेड GST ऑफ ₹12,500 ऑन परचेस. हे बघा इथे आलंय ₹12,500 ऑन परचेस अँड कलेक्टेड ₹14,500 ऑन सेल. ओके, हे कलेक्ट केलेले आहे. आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये थोडं शिकलोय याबद्दल. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी कलेक्टेड अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. आता तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये GST काढायचं आहे आणि ITC किती तिला क्लेम करता येईल ते काढायचं आहे. तर सोल्युशन, आता GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस ऑन परचेस, या टॅक्सला कुठला टॅक्स म्हणतात स्टुडंट्स? इनपुट टॅक्स. बरोबर आहे. काय म्हणतात याला? इनपुट टॅक्स. किती आहे हा? ₹12,500 आहे ऑन परचेस. ओके, दिलेलंच आहे तुम्हाला. आणि GST कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल, कलेक्टेड ऑन सेल. किती कलेक्ट केला? ₹14,750 कलेक्ट केला. या टॅक्सला काय म्हणतात? सेलच्या वेळी जो टॅक्स कलेक्ट केला जातो त्याला काय म्हणतात? आउटपुट टॅक्स. बरोबर आहे, करेक्ट. तुम्ही व्यवस्थित सांगताय, व्यवस्थित जाताय. नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या. नाही समजलं व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तरी नाही समजलं कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला निश्चितपणे आन्सर करेन. GST collected on sale is ₹14,750. So output tax is equal to ₹14,750. काढायचं काय? ITC. ITC म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? जेवढा GST त्यांनी ऑलरेडी भरलेला आहे तेवढा GSTचं त्यांना क्रेडिट मिळतं. क्रेडिट मिळतं म्हणजे काय? तर त्यांना जो GST पे करायचा असतो त्यामधून तेवढे अमाऊंट मायनस होते. सो ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट, इज इक्वल टू रुपीज. म्हणजे किती भरून झालेले आहेत त्यांचे? 12,500. आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल? सेम प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम जसा फर्स्ट आहे. अमाऊंट ऑफ GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे यांचा? 14,750 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट 12,500. इट इज इक्वल टू 750 minus 500 it is 250 and 14 minus 12 it is 2250. Okay, therefore answer
ITC claim, input tax credit claim is equal to rupees 12,500 and amount of GST payable is equal to rupees 2,250. समजतंय नीट? बरोबर आहे? समजलंय? नाही समजलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, मी पुन्हा सांगेन. ठीक आहे? इथे मी तुम्हाला तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने लिहायचा हे सगळं इथे क्लिअर केलेलं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओला पॉज कराल आणि कशा पद्धतीने लिहायचा ते इथे बघून घ्याल. ठीक आहे? आता पाहूया आपण थर्ड प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम आहे आमिर एंटरप्राइजेस परचेस chocolate sauce bottles and paid GST of rupees 3800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find the payable CGST and SGST. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला चेन दिलेली आहे बघा. आमिर एंटरप्राइजेसनी विकलं कोणाला? अकबरी ब्रदर्सला, आणि अकबरी ब्रदर्सनी दिलं ते मयंक फूड कॉर्नरला. ओके, तर ही जी चेन असते या चेनला ट्रेडिंग चेन म्हणतात, आणि या ट्रेडिंग चेनचे प्रॉब्लेम हा कसा करायचा हे मी तुम्हाला आता समजावून सांगते. ठीक आहे? आता बघूया आपण थर्ड प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम मध्ये बघा, आमिर एंटरप्राइजेसनी चॉकलेट सॉस बॉटल्स खरेदी केल्या आणि त्या विकल्या अकबरी ब्रदर्सला. बरोबर? आणि अकबरी ब्रदर्सनी त्या विकल्या मयंक फूड कॉर्नरला. प्रॉब्लेम मध्ये आपल्या दिलेला आहे. प्रॉब्लेम खूप मोठा असल्यामुळे मी इथे लिहिला नाही, स्पेस कमी पडली असती आपल्याला. सो आमिर एंटरप्राइजेसनी चॉकलेट सॉस बॉटल्स खरेदी केल्या आणि त्या विकल्या अकबरी ब्रदर्सला, आणि अकबरी ब्रदर्सनी सेल केल्या मयंक फूड कॉर्नरला. ठीक आहे? तर ज्यावेळेला आमिर एंटरप्राइजेसनी ते खरेदी केल्या त्यावेळेला त्यांनी जीएसटी भरला 3800. ओके, त्यावेळेला त्यांनी जीएसटी ऑलरेडी पे केला 3800. मग ज्यावेळेला अकबरी ब्रदर्सनी त्या घेतल्या, चॉकलेट सॉस बॉटल्स घेतल्या, त्यावेळेला अकबरी म्हणजे आमिर एंटरप्राइजेसनी अकबरी ब्रदर्सला चॉकलेट सॉस बॉटल्स दिल्या आणि अकबरी ब्रदर्सनी रुपीज 4100 आमिर एंटरप्राइजेसला दिलं ॲज अ जीएसटी. समजताय? हा एरो कशासाठी आहे? आमिर एंटरप्राइजेस कडून अकबरी ब्रदर्स कडे चॉकलेट सॉस बॉटलसाठी, आणि हा एरो कशासाठी आहे? जीएसटी पे केला म्हणून. म्हणजे अकबरी ब्रदर्सनी रुपीज 4100 एवढा जीएसटी पे केला आमिर एंटरप्राइजेसला. त्यानंतर अकबरी ब्रदर्सनी त्या बॉटल विकल्या मयंक फूड कॉर्नरला, आणि त्यांनी मयंक फूड कॉर्नरला त्या बॉटल्स विकल्यानंतर मयंक फूड कॉर्नरनी अकबरी ब्रदर्सला दिले रुपीज 4500. ठीक आहे? मग आता पुढे तुम्हाला फाइंड करायचंय, टू फाइंड अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल ॲट एव्हरी स्टेज अँड स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स पेएबल सीजीएसटी अँड एसजीएसटी. प्रत्येक ठिकाणी किती जीएसटी आपल्याला लागेल आणि किती सीजीएसटी आणि एसजीएसटी लागेल. सीजीएसटी हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाणारा जीएसटी असतो आणि एसजीएसटी जो असतो तो स्टेट गव्हर्नमेंटला पैसा मिळतो. आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट जो जीएसटी असतो त्याच्या हाफ सीजीएसटी आणि एसजीएसटी असतात. ठीक आहे? चला तर मग सुरू करूया. फॉर आमिर एंटरप्राइजेस, आमिर एंटरप्राइजेस साठी काय होईल? 3800 काय आहे? त्यांनी ऑलरेडी पे केलेला टॅक्स आहे. बरोबर आहे? मग जो ऑलरेडी पे केलेला टॅक्स असतो त्याला काय म्हणतो आपण? इनपुट टॅक्स. करेक्ट. वी कॉल्ड इट एज इनपुट टॅक्स. फॉर आमिर एंटरप्राइजेस इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 3800 अँड आउटपुट टॅक्स, किती टॅक्स कलेक्ट केला त्यांनी अकबरी ब्रदर्स कडून? रुपीज 4100. बरोबर आहे तुमचं? रुपीज 4100. देअरफॉर इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळेल त्यांना? आयटीसीच लिहिते मी सरळ. इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू रुपीज 3800. ठीक आहे? त्यांनी ऑलरेडी जो टॅक्स पे करून बसलेले आहेत तेवढं त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट झाला रुपीज 3800.
Therefore, GST payable is equal to output tax minus input tax credit. Output tax किती आहे यांचा 4100 रुपीज 4100 मायनस इनपुट टॅक्स किती आहे इनपुट टॅक्स क्रेडिट 3800 म्हणजे हे किती झाले 38 च्या पुढे 39 40 41 रुपीज 300. GST payable is equal to रुपीज 300. हे एक आन्सर झालं अमाउंट ऑफ GST पेएबल. आता आपल्याला CGST आणि SGST काढायचं आहे. Therefore CGST it is equal to SGST, it is equal to half of GST. It is equal to half multiplied by 300 is equal to rupees 150. मग यांचा CGST is equal to SGST is equal to रुपीज 150. ठीक आहे. हे झालं कोणासाठी आमिर एंटरप्राइजेस साठी. आता आपण बघूया सेकंड कोण आहे अकबरी ब्रदर्स. फॉर अकबरी ब्रदर्स सेम सगळं मला सांगत नाही सेम. हा सगळ्यात पहिले काय लिहू इनपुट टॅक्स. ओके इनपुट टॅक्स इज इक्वल टू आता अकबरी ब्रदर्स साठी इनपुट टॅक्स किती राहील किती पे केलेला आहे त्यांनी ऑलरेडी 4100 बरोबर आहे. म्हणून इथे इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 4100. आउटपुट टॅक्स किती राहील स्टुडंट्स बोला आउटपुट टॅक्स किती राहील म्हणजे त्यांनी सेल केलं त्यावेळेला त्यांना किती टॅक्स मिळालेला आहे रुपीज 4500. ठीक आहे. ITC किती राहील इनपुट टॅक्स क्रेडिट किती त्यांनी ऑलरेडी किती भरलेला आहे 4100 भरलेला आहे बरोबर आहे. सो इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू रुपीज 4100. सेम हियर GST payable is equal to output tax minus input tax credit. आउटपुट टॅक्स किती आहे रुपीज 4500 मायनस 4100 इट इज इक्वल टू रुपीज 400. ठीक आहे. GST पेएबल इज इक्वल टू रुपीज 400. नाउ CGST इज इक्वल टू SGST is equal to SGST is equal to half of GST. It is equal to half multiplied by 400. Therefore, CGST is equal to SGST is equal to rupees 200. ठीक आहे. प्रॉब्लेम नीट समजलाय तुम्हाला व्यवस्थित बघा. पहिल्यांदा आमिर एंटरप्राइजेस साठी आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स क्रेडिट आणि GST कॅल्क्युलेट करून घेतला आणि मग GSTच्या हाफ ऑफ CGST आणि SGST आणि सेम पुन्हा एकदा करायचं दुसऱ्या ट्रेडिंग साठी. ठीक आहे. इथे बघा आता आपण आमिर एंटरप्राइजेसनी कसं केलेलं आहे हे सगळं आपण इथे लिहून दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. पुढे बघा या पेज वरती अकबरी ब्रदर्सनी काय केलं आहे अकबरी ब्रदर्सचं ट्रेडिंग कसं झालंय हे या पेज वरती लिहून दाखवलेलं आहे. पॉज कराल व्हिडिओ आणि बघून घ्याल काय लिहिलेलं आहे. आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये विचारलं होतं फाइंड द अमाउंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड द पेएबल CGST अँड SGST. आन्सर आपल्याला लिहावं लागेल फॉर आमिर एंटरप्राइजेस GST payable rupees 300, SGST is equal to CGST is equal to rupees 150. त्यानंतर for Akbari brothers GST payable is equal to rupees 400 and SGST is equal to CGST is equal to rupees 200. ओके. तर अशा पद्धतीने आपण 4.2 मधले क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 कंप्लीट केलेले आहेत आणि बाकीचे जे काही मी व्हिडिओ बनवलेले आहेत जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला इथे दाखवली आहे. सो चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.2 मधले क्वेश्चन नंबर
4, 5, 6 आणि 7. ओके, थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.